प्रेज लॉर्ड. देवबाप्पाला धन्यवाद देतो. आज परत एकदा दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि 1 ते 17 वचन आज आपण पाहणार आहोत. दुसरे राजे 5वा अध्याय 1 ते 17 वचन. त्या अगोदर या वचनाच्या कडे जाण्या अगोदर आपण प्रार्थना करू आणि म्हणू की देवबाप्पा आजचं वचन आम्हाला समजू दे, आम्हाला कृपा करू. प्रभू परमेश्वर पिता, तुला सहाय्य मागतो, आपली कृपा मागतो. देवबाप्पा तुला धन्यवाद देतो की या वेळेला आजचं वचन प्रभू परमेश्वर आम्ही वाचत असताना तू आम्हाला आपली कृपा दे. पवित्र आत्मा तू आमचे मार्गदर्शन कर. राखून ठेवलेले आशीर्वाद आम्हाला लाभू दे आणि वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वर आम्हाला आध्यात्मिकरित्या आशीर्वादित कर. आम्हाला शिकू दे बाप्पा तुझं वचन काय आहे आणि अधिक यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही आमच्या ध्यानीमध्ये राहू दे बाप्पा. प्रत्येक गोष्ट आमच्या ध्यानीमध्ये राहू दे बाप्पा आणि आम्हाला आशीर्वादित कर. प्रभू तुझं वचन वाचून दाखवणारे आशीर्वादित आहे, ते ऐकणारे आशीर्वादित आहेत आणि त्या प्रत्येक वचनाचं पालन करणारे सर्वजण आशीर्वादित आहेत. आम्ही सर्व धन्यवाद देतो आणि आभार मानतो तुझ्या ह्या वचनासाठी की जे वचन तू आम्हाला मातृभाषेमध्ये दिले आहेस आणि आमचं तू सहाय्य करत आहेस. सर्व गौरव तुला देतो. तारणाऱ्या प्रभूच्या द्वारे प्रार्थना केली म्हणून आहे. आमेन. आपण दुसरे राजाचा 5वा अध्याय पाहणार आहोत आणि पहिले 1 ते 17 वचने आपण वाचणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. नामाचे कोड नाहीसे होते. आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. आरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिली. ती आपल्या धनीस म्हणाली, शोमरातल्या संदेष्टांनी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते. त्याने त्याचे कोड बरे केले असते. कोणी एकाने जाऊन आपल्या धन्यास सांगितले की ती इस्रायल मुलगी असे म्हणत आहे. आरामाच्या राजाने म्हटले, जा तर मग मी इस्रायलाच्या राजास पत्र देतो. मग तो पुरुष 10 किकार चांदी, सोन्याची 6000 नाणी व 10 पोशाख घेऊन निघाला. त्याने इस्रायलाच्या राजास पत्र आणले. त्यात असा मजकूर होता की त्या पत्राच्या द्वारे आपणाला कळवण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपणाकडे पाठवले आहे. आपण त्याचे कोड बरे करावे. हे पत्र वाचून इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. तो म्हणाला, या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठविला आहे. मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? पहा, विचार करा. हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली हे देवाचा माणूस अलिशा त्याने ऐकले. तेव्हा त्याने राजास सांगून पाठविले, तू आपली वस्त्रे का फाडलीस? त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्रायला संदेश आहे हे त्याला कळेल. पुढे 9 ते पुढे. तेव्हा नामान घोड्यात रथानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जासुंदाच्या हाती त्यास सांगून पाठविले की जाऊन याजनेत 7 वेळा रणात कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः मजकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरीत येऊन माझे कोड बरे करी. दिमिश्कातल्या नद्या अबाना व बरपर ह्या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावरचे नाही काय? असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये?
मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दनेत जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारिल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही घेणार नाही. त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. प्रभू परमेश्वराला धन्यवाद या वचनासाठी. सुंदर ही वचनं आहेत. या ठिकाणी आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता. कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता आणि तो पराक्रमी वीर होता. परंतु तो कोडी होता. त्याला कोड होते आणि कोड हे जुन्या काळामध्ये सांगितल्याप्रमाणे चांगलं प्रतीक नव्हतं. तो एक आजार होता. वेगळ्या प्रकारचे कोडाचे प्रकार असत. चरत जाणारा कोड, वेगळ्या प्रकारचे कोड, भिंतीवरले कोड किंवा ते शुद्ध ठरवण्याची देखील वेगळ्या प्रकारची पद्धत कोडाची जुन्या काळामध्ये आहे. त्यावर आपण काही बारकाईने पाहणार नाहीत. परंतु त्याचे कोड नाहीसे कसे होतात हे आपण महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता त्याने जे काही पराक्रम केले होते त्या पराक्रमामधून एक इस्रायल देशातून एक लहानशी मुलगी कैद करून त्याच्या घरी आणण्यात आली होती. आणि त्या लहानशा मुलीला जे काही इस्रायल लोकांच्या मध्ये ती होती, त्या इस्रायल लोकांमधली ती मुलगी होती, तिला जे चांगल्या गुण तिला लागले होते, चांगले गुण जे इस्रायल लोकांचे जे प्रार्थनेचे सर्व प्रकारचं तिला माहित होतं की आपल्या इस्रायल देशामध्ये काय होतंय, तिथे काय घडतंय, किती देव महान आहे, त्याने काय काय गोष्टी केल्या, ही त्या लहान मुलीने आपल्या धन्याच्या पदरी ज्यावेळेस ती होती, धनिनीच्या नामानाची स्त्री, त्याची नामानाची जी बायको आहे तिच्या त्या सेवेमध्ये ती लहान मुलगी होती. तिचं नाव इथं जरी दिलेलं नाहीये, परंतु ती इस्रायली मुलगी त्या नामानाच्या बायकोच्या सेवेमध्ये ती होती. आणि मग तिने काय केलं, त्या लहान मुलीने एक वेळेस पाहिलं की अरे माझ्या धनी जे आहेत, माझी धनी तिचे मिस्टर जे आहेत, तिचा नवरा जो आहे की त्यांना कोड आहेत आणि हे कोड नाहीसे होऊ शकतात, हे कोड नाहीसे होऊ शकतात. एक लहान मुलगी आहे आणि ती म्हणते की जर का या माझ्या धन्याची आणि इस्रायलाच्या सेवकांची, पवित्र देवबापाच्या दासांची जर गाठभेट झाली तर हे कोड सर्व नाहीसे होतील. एक ती लहान मुलगी साक्ष देते आणि जी साक्ष जी आहे अनेक गोष्टीने तिने असं आनंदाने सांगितले की आमच्या तिकडे कसे संदेश ते कार्य करतात, देव कार्य करतो कसं, त्या संदेशाच्या द्वारे लोक कसे आशीर्वादित होतात, लोकांना कसं बरं वाटते, लोक कसे बरे होऊन जातात आणि देव इस्रायलमध्ये देव आहे, परमेश्वर आहे. आणि तुम्ही म्हणजे तुमचे मिस्टर म्हणजे तुमचे माझे धनी यांना कळवा आणि यांना सांगा की तुम्ही बरे होऊ शकता. आणि ही गोष्ट त्या मातेला बरी वाटली, त्या बाईला बरी वाटली आणि तिने ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली की ही जी मुलगी आहे इस्रायलातून कैद करून आणलेली हे असंच म्हणते. तेव्हा ती ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगते की असं म्हणते ही मुलगी, जर तुम्ही जर गेलात तिकडं तर तुम्ही बरे व्हाल असं तिला वाटते, तिला म्हणायचंय. आणि मग हा जो नामान आहे त्या मुलीचं एक विश्वास ठेवून तो निघतो राजाची परवानगी घेऊन, आरामाच्या राजाची परवानगी घेतो तो. आणि त्या आरामाचा राजा जो आहे त्याने काय केलं की भरपूर काही त्याला नजराणा म्हणा किंवा जे काही त्याला गरज होती वाटाने किंवा तिकडं देण्यासाठी असं लिहिलं की 10 किकार चांदी दिली आहे, सोन्याचे 6000 नाणी दिलेले आहेत, 10 पोशाख दिलेले आहेत की जा हे घेऊन तू जर बरा झाला तर बरं होईल, कारण तुझ्याद्वारे मोठा पराक्रम झाला आणि एवढंच आहे की तुझा कोड हा थोडासा प्रॉब्लेम आहे तर ते पण बरं होत आहे, तर माझी काहीच हरकत नाही. त्याने सर्व काही हे दिलं. आणि मग त्याने एक मजकूर देखील दिला की ह्या पत्राद्वारे असा आहे की जो त्याच्यामध्ये असा मजकूर होता की
की नामान नावाचा ज्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठवित आहे, आपण त्याचे कोड बरे करावे. हे पत्र वाचून इस्रायलाचा राजा आपली वस्त्र त्याने फाडली. तो म्हणाला की आता काय करावं. तर म्हणून की मनुष्याने जे कोड बरे करणे काय माझ्या हातात आहे का? हा माणूस जो आहे, जो पाठवलेला आहे का, मरण आणि जीवन जे आहे हा देणारा देव आहे. आणि पहा आणि विचार करा, हा मजसी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. आणि कोड बरे करायचं, आता ह्या नामानाचे कोण कोड बरे केला असं तो राजा म्हणाला इस्रायलाचा. त्याला भीती वाटली की आता कसं काय करावं, आता काहीतरी निमित्त पाहत आहे, काहीतरी लढाई करायची आपल्याला आणि काहीतरी मोठा घोळच दिसतोय हा, असं त्याला वाटलं. परंतु इस्रायलाच्या राजाने ज्या वेळेला आपली वस्त्र फाडली असं देवाच्या माणसाला म्हणजे अलिशाला ही गोष्ट समजली. अलिशाला ज्यावेळेस ही समजली तेव्हा अलिशा म्हणला, काय म्हणाला तो की तू घाबरू नकोस. प्रेज लॉर्ड. जो संदेष्टा त्याला कळेल की इस्रायलामध्ये संदेष्टा आहे, तो अलिशा म्हणतो की तू वस्त्र का फाडलीस, त्याने माझ्याकडे यावं. सेवक काय म्हणतो अलिशाला, अलिशा काय म्हणतो त्या राजाला, तो असं वस्त्र फाडणं आणि राखेत बसणं किंवा धूळ हे करणं किंवा ते एक दुःखाचं प्रतीक आहे, पश्चातापाचं प्रतीक करत. म्हणजे काय करावं आता, ज्या वेळेला विपत्ती आपत्ती आली होती, जसं निनवेवर आली होती तेव्हा लोकांनी हे केलं होतं, पश्चाताप केला होता आणि निनवेचा देवाने बचाव केला योनाच्या द्वारे. त्याची सुवार्तेवर विश्वास ठेवला लोकांनी. म्हणून हे जे काही पश्चाताप करायची जी काही त्यावेळेला पद्धत किंवा असं हे होतं की आणि आक्रोश करण्याची पद्धत किंवा दुःख व्यक्त करण्याची पद्धत, तसं धूळ राखेत बसणं आणि त्या ह्याच्यामध्ये बसणं, असं त्याने ते वस्त्र फाडलं. आणि आता मात्र आपल्यावर विपत्ती आपत्ती आरामाचा राजा काहीतरी करणार आहे असं त्याला वाटलं, म्हणून त्याने ते केलं. पहा आता असं झालं की हा जो प्रभूचा दास आहे अलिशा, तो म्हणतो की तू घाबरू नको, त्याला माझ्याकडे येऊ दे. आणि इस्रायलात देव आहे त्यांना समजेल, तो कोडी आहे ना, तो येत आहे ना, त्याला येऊ दे. प्रेज लॉर्ड. एक विश्वास असतो पहा देवाच्या सेवकाचा, आणि तो विश्वास त्या सेवकामध्ये पाहिजे की प्रभू आपल्या बरोबर आहे, तो काहीही करायला समर्थ आहे असं अलिशा म्हणत आहे. आणि तू त्यावरून घाबरू नको. आपण स्वतः असं वस्त्र फाडून घेऊ नकोस, स्वतःला दुःख करून घेऊ नको. त्यांनी माझी गाठभेट घ्यावी आणि इकडे पाठव त्यांना. राजाला म्हणतो सेवक, म्हणून त्यांना समजेल की इस्रायलमध्ये देव आहे. हा विश्वास होता त्याचा. आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे त्या राजाने त्याला येऊ दिले. तेव्हा नामान घोड्यानिशी अलिशाच्या पदरी जाऊन उभा राहिला. अलिशा देवाचा माणूस होता आणि तिथे जाऊन उभा राहिल्यानंतर घोड्यानिशी अलिशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठविले की जाऊन यार्देनेमध्ये 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. एक गोष्ट त्याला करण्यासाठी सांगितलं की यार्देनेमध्ये 7 वेळेला स्नान कर, आंघोळ कर किंवा डुबक्या घे. आता ही यार्देन नदी ही प्रसिद्ध नदी आहे इस्रायलमध्ये. यार्देन नदी जर पाहिलं तर यार्देन नदीची जे हिस्ट्री आहे, तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या ठिकाणी बाप्तिस्मा झालेला आहे. यार्देन नदीचं हिस्ट्री असे आहे की यहोशवाच्या पुस्तकामध्ये यार्देन नदी दुभागण्यात आली. प्रेज लॉर्ड. ज्या वेळेला ते निघाले होते कनान देशात जाण्यासाठी मिस्रावरून ज्यावेळेस, तर ह्या ज्या नदीचा जो आहे त्या नदीमध्ये देवाच्या लोकांचे पाऊल लागले. ज्यावेळेस कोश वाहून चालत होते 1000 अंतर हात, अशा प्रकारे ती लोक पाठीमागे होते आणि याजक पुढे होते. ज्यावेळेस याजकाचे पाय त्या नदीला लागले तेव्हा ही नदी जी वाहत होती दुतोंडी गच्च भरून ती तिकडंच थांबली आणि लोक आरपार गेले. ह्या नदीचं असे वैशिष्ट्य, कारण देवाने इथे मोठे मोठे गोष्टी केल्या होत्या. प्रेज लॉर्ड. आणि या नदीमध्ये आता एक गोष्ट घडते ही की या नदीमध्ये तू डुबक्या घे किंवा 7 वेळेला स्नान कर असं देवाचा सेवक अलिशा त्या नामान कोड्याला म्हणतो. आता झालं असं की याला काही बरं नाही वाटलं ह्या नामान कोड्याला. हा म्हणे, हा जो सेनापती होता, मोठा माणूस होता,
की बाबा आमच्या तिकडे जर सांगितलं असतं तर तिकडेच गुड्या मारल्या असत्या, डुबक्या मारल्या. इथं येण्याची, इतक्या दूर येण्याची, इतक्या देशावर सोडून माझा देश काय गरज होती असं त्याला वाटत होतं. की तू तिकडंच सांगायचं ना मग मला, तसं मी तिकडं नसता का मारल्या. पण देवाची ही इच्छा होती की इस्रायलमध्ये यावं आणि त्या नदीमध्ये डुबक्या माराव्या आणि मग प्रभू परमेश्वर काहीतरी करणार होता हे त्याला माहीत नव्हतं तोपर्यंत. पण याला असं आम्ही पाहतो की त्याला काही बरं वाटलं नाही त्या याला सेनापतीला, आणि म्हणून हे ऐकून नामान जो आहे तो रागावला. त्याचा राग येण्याचं काहीच कारण नाही. देवाच्या सेवकाने सांगितलं डुबक्या मारायचं, पण त्याला राग आला. तो राग कसा होता, तो म्हणाला की पहा, मला वाटले होते की तो स्वतः माझ्याकडे येईल देवाचा सेवक आणि उभा राहील आणि जिथे काही माझा आजार आहे तिथे हात ठेवील, किंवा जिथे मला कोड आहेत, मला रोगाच्या ठिकाणी हात ठेवून हात फिरवीन आणि माझं कोड बरे करेन, असं मला अपेक्षा आहे. आणि ही खुशालच मला म्हणतोय त्या नदीमध्ये जाऊन डुबक्या घेऊन, माझी भेट पण घेतली नाही. काय माणूस आहे हा सेवक, असं काय. त्याला राग आला आणि म्हणून राग येण्याचं तर कारणच नव्हतं, पण त्याला राग आला. आता राग आल्यानंतर सेवक काय करणार आहे. पण आता तो राग जो आहे तो म्हणजे चला चला निघा, आता आपण थांबवणार नाही, जाऊ द्या, मला काही गरज नाही, मला वाटत नाही, मी काय साधा माणूस आहे का, एवढा मोठा माणूस आहे. मला म्हणतो डुबक्या घ्या, इथं डुबकी मारा. किंवा आता पंडित रामाबाईच्या भाषांतरामध्ये डुबकी हा शब्द आहे, डुबक्या मारा असं. डुबकी मारा म्हणजे असं हे करणं, डुबकी मारणं. किंवा आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की तू स्नान कर, आंघोळ कर 7 वेळेला, असं बरोबर आहे. स्नान हा शब्द आहे. आणि म्हणून अशा प्रकारे तिथं त्याला 7 वेळेला डुबकी मारायची होती. 7 वेळेला आपलं शरीर त्या पाण्यामध्ये डुबायचं होतं, म्हणजे तो शुद्ध होणार होता. एवढंच त्या नामान कोड्याला करायचं होतं. परंतु तो अजूनही म्हणतो 12 वचनामध्ये, दुसरे राजे 5 अध्याय 12 वचन, दिमिश्कातल्या नद्या अबाना व परपर या इस्रायलाच्या सर्व जलाशयापेक्षा उत्तम नाहीत काय. त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावयाचे नाही काय, असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. त्याला पहिला राग आला आणि मग आता तो क्रोधाविष्ट झाला. क्रोध आला त्याला, वाईट अगदी दुःख वाटलं त्याला, क्रोध आला त्याला, राग आला भयंकर. क्रोध म्हणजे फार भयंकर वाटलं त्याला, म्हणजे त्याचा संतापच वाढला. आणि काही नाही, फक्त देवाच्या सेवकामध्ये स्नान कर, त्याची भेट घेतली नाही. पहा बरं का, आता ह्या नामान कोड्याचं कितीही आहे. एखादा सेवक भेटला नाही, त्याने काहीतरी सांगितलंय की त्याच्याहूनच रागवायचं, काय हरकत नाही. पण त्याचा जो दुसरा एक या नामान कोड्याचा जे काही सेवक होता समजदार, त्याने काहीतरी मध्यस्थी केली आहे. या ठिकाणी पाहतो 13 वचनामध्ये, त्याचा जो सेवक आहे त्याच्याकडे येऊन म्हणाला, तो बाबा, अहो संदेष्टाने आपल्याला काहीतरी अवघड गोष्ट सांगितलं असतं तर आपण केले नसते का, केले असतं ना. पण मग स्नान करून फक्त तुम्ही शुद्ध व्हा एवढंच म्हटलेलं आहे, आणि आपल्याला सांगितलेलं आहे की ते आपण का करू नये, एवढंच आहे ना, की फक्त स्नान कराने शुद्ध व्हा. एवढीच साधी गोष्ट सांगितली, मग ते काय वाईट काय त्याच्यात, साधी गोष्ट आहे. आता तुम्ही एवढं म्हणजे काय, आपल्याला रागवायचा काही प्रश्नच नाही, फक्त सांगितलं की हे करा. आणि काय होतं की देवाच्या आत्म्याच्या द्वारे ज्यावेळेस अलिशा सांगत आहे, कारण देवाचे लोक जसं पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करीत होता तसं ते सांगत होते. त्यांना कोणाच्या पुढं आणि हांजी आणि काही करायची गरज नव्हती, जसं या अलिशाने केलं. मग याने काय आणलंय, तिकडून किती पैसे आणलेत, किती म्हणजे जे काही जगे कपडे वगैरे इथं लिहिलेलं आहे, किती किकार सोनं चांदी आणली, त्याचं काही घेणं नव्हतं त्याला, आणि त्याला माहिती नव्हतं काय आणलेलं आहे. पण याने तसं प्रकार आणलं की मी आता बरा होणारच आहे, हा त्याचा विश्वास होताच. म्हणूनच त्यांनी ते राजाने त्याला दिलं होतं की जा बाबा हे त्यांना दे ज्यावेळेस तू बरा होशील. परंतु क्रोधाविष्ट असं झाला की त्याला काही त्या अलिशाचं सांगणं पटलं नाही. त्याला वाटलं मग आमच्या तिकडे परपर आहेत, मोठ्या मोठ्या अरबान आहेत, चांगल्या नद्या आहेत, स्वच्छ निर्मळ कितीतरी चांगल्या, आणि इथं तर कशाला आणलंस, मग इथं डुबकी घ्यायची होती किंवा आम्हाला स्नान करायचं होतं किंवा तिथंच केलं असतं. आणि असं आपलं स्वतःचं काहीतरी गैरसमज करून घेतोय माणूस, तो ज्याने नामानाने केला. स्वतःच्या मनाचा गैरसमज, आपल्या विचाराचा गैरसमज आपल्या, आणि म्हणून त्याला राग आला आणि क्रोधाविष्ट होऊन चालला तो. पण तो दुसरा दास त्याचा म्हणत आहे नामानाचा की तुम्ही छोटीशी गोष्ट सांगितली, ती काही अवघड नाही आणि ती करावी असं मला वाटते प्लीज. मग देवाच्या माणसाच्या त्या सांगण्यावरून जसं सांगितलं त्या दासाने देखील,
असं लिहिलंय की 14व्या वचनामध्ये की त्या देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देने जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. प्रेज लॉर्ड. फार महत्वाची गोष्ट झाली या ठिकाणी. ज्याला क्रोध आला होता, ज्याला संताप आला होता, त्याचा कोड त्या यार्देन नदीमध्ये संपूर्णपणे गेलेला आहे. किती मोठी गोष्ट झाली, किती मोठी त्याच्यासाठी. प्रेज लॉर्ड. आणि सर्व प्रजेसाठी, तिकडल्या देशासाठी देखील, त्या लोकांसाठी देखील तिथे. आणि तो बरा झाला. त्याचं शरीर लहान लेकरासारखं, असं लहान लेकराचं किती कसं शरीर असतं, एकदम असं नाजूक छान आहे का नाही, त्याची स्किन. आणि तशी स्किन त्याची झाली, तसं त्याची त्वचा झाली. आणि त्याला 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 किती आनंद झाला असं. त्याचा क्रोध, त्याचा संताप सारा त्या पाण्यातच गेल्यासारखा झाला आणि तो नवीन झाला. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून हे यार्देन नदीचं वैशिष्ट्य नाही, लक्षात घेऊ आपण. यार्देन नदीमध्ये काही जादू होती असं नाही. यार्देन नदीमध्ये डुबक्या घे किंवा स्नान कर किंवा शुद्ध हो 7 वेळेला डुबक्या घेऊन, तर यार्देन नदीचं वैशिष्ट्य हे नाहीये. परंतु हे जे आहे हे एका देवाच्या सेवकाला, म्हणजे अलिशाला देवाच्या आत्म्याने जे सांगितलंय की तू त्या नामानकोड्याला असं सांग, तू असं म्हण, असं देवाचा आत्मा म्हणतो तसं. आणि तो तसं सांगत आहे की तू डुबक्या घेतल्या, डुबकी मारली किंवा तू स्नान केलं 7 वेळेला, तू बरा झाला. तसंच कर. प्रेज लॉर्ड. आमेन. आणि आम्ही यहोशुवाच्या पुस्तकामध्ये जर पाहतो ज्या वेळेला, तर त्या ठिकाणी जे प्रभू परमेश्वर त्याला म्हणत आहे की उद्या मी काहीतरी करणार आहे, अशा ठिकाणी की तू लोकांना शुद्ध कर. आणि लोक अशा प्रकारे त्या यार्देन नदीतून चालत आहेत, ते कोश घेऊन, ते याजक लोक आपले कोश घेऊन चालत, कोश वाहणारे. आणि त्यांचे पाय यार्देन नदीच्या सुरुवातीच्या त्या कडेला लागताच यार्देन नदी दुभंगणार आहे असं देवाच्या सेवकाला सांगितलं देवबापाने. आणि तसंच झालं. ती नदी दुभागली आणि सर्व लोक त्या नदीतून आरपार गेले. प्रेज लॉर्ड. आणि पुढे येरिहोचा पोट होता, येरिहो शहर होतं. प्रेज लॉर्ड. म्हणजे देव कसं अद्भुत गोष्टी करत होता. त्याही वेळेला यार्देन नदीचं काही म्हणजे नदी श्रेष्ठ आहे, नदीमध्ये हे आहे, नदीला महत्व देऊ नका. प्रेज लॉर्ड. आता काही लोक कसं, पण देव जो आहे तो कार्य करणार आहे, आमेन, त्याला महत्व द्या. इस्रायल देशामध्ये जर असं काही हे निघालं, टूर निघाला किंवा जर्नी निघाली, तर काही लोक जातात आणि मग मोठ्या विश्वासाने मला एकदा अशी साक्ष दिली एका जणाने की बाबा आम्ही तिथं हे पण केलं, आम्ही डुबक्या मारल्या, आम्ही बाप्तिस्मा केला. म्हणून याच्या अगोदर बाप्तिस्मा झाला होता, याच्या अगोदर तुम्ही डुबकी मारली होती का, याच्या अगोदर तुम्ही हे केलं होतं का. तर म्हणे हो आमचं झालं होतं, पण आम्हाला वाटलं की परत आम्ही हे करावं. आम्ही तसं पण केलं आणि आम्ही आता म्हणजे तिथं तुम्ही हे केलं. पण आता जे आहे, आता जे व्यसनं आहेत ते काही गेले नाहीत. त्याचं काय, तुम्ही इस्रायलात जाऊन आले काही लोक, पण जे गुणधर्म आहेत जुने ते तुम्ही तिथं गेला ते तुम्हाला ते अजूनही तसेच चिटकलेले आहेत, तसेच लपटून आहेत. जसं व्यसन मी पाहतोय डोळे भरून, तुम्ही काही पिताय, सिगारेट पिताय, आणखीन गोष्टी पिताय. आणि मग तिकडे जाऊन फायदा काय. त्या नदीत जरी तुम्ही गेला, ती पवित्र भूमी जर तुम्ही पाहिली, पण असं आहे की काही फायदा नाहीये नुसतं तिथं जाऊन आणि पाहून आणि साऱ्या गोष्टी डोळ्याने. त्या चांगल्या गोष्टी आहेत, तुम्ही आशीर्वादित आहात जर तुम्हाला तिथं जायला मिळत आहे. तुमच्याकडं आपल्याकडे 2 पैसे असते, आपण जातो है ना बरं. परंतु तिथे जाऊन आणि येऊन असे 100 जरी चक्रा मारल्या आणि आम्ही त्या नदीमध्ये तिथं जरी आम्ही घर बांधलं तरी आमची क्षमा होते का पापाची, होईल का, हा प्रश्न आहे माझा. तर मला हे म्हणायचं आहे की त्यांना हे सांगायचं आहे मला की बाबा नुसतं त्याला महत्व नाही, नदी ही त्याचं आपलं कार्य करते, पण तुमचा विश्वास किती आहे. आणि म्हणून इस्रायल हेच माझं इस्रायल आहे, भारतच माझा इस्रायल आहे. हालेलुया. माझा महाराष्ट्र माझ्यासाठी इस्रायल, माझी पुणे सिटी माझ्यासाठी इस्रायल आहे. हालेलुया. आणि इथेच माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे, तो माझ्याबरोबर आहे. मला तिकडे जाण्याची गरज नाही. मग तिकडे जाऊ नका असं नाही म्हणत मी,
पण प्रभू मला या ठिकाणी तो माझ्या बरोबर आहे. आमेन, हालेलुया. तो माझ्या संगतीसोबती आहे. आज इस्रायल लोकांमध्ये जे आहे त्यांना त्याचं महत्त्व नाही, पण तिथून म्हणजे सर्व जगासाठी देवाने एक आशीर्वाद तिथून सुरुवात केलेली आहे. तिथून देवा, पण हे मी मान्य करतो, देवाला धन्यवाद. ते पवित्र ठिकाण आहे, देवाने निवडलेलं ठिकाण आहे, ते आशीर्वादित ठिकाण आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामध्ये माझं काही दुमत नाही. पण तिथंच गेलं तर असं होईल, तिथंच गेलं पाहिजे, त्या ठिकाणीच आपल्याला गेलं तरच फार हे आहे. हे काही यात्रा केल्यासारखं किंवा हे काही तीर्थाचं ठिकाण नाही आहे ते, तिथे आपण गेल्यानंतर असं हे करायचं किंवा मोठंपणा. म्हणून ती नदी जी आहे, ती नदी ती आपलं काम करते. प्रत्येक नदी ही ईश्वराने परमेश्वराने नेमलेली आहे. ती कशी का असाना, ती खारट पाणी असो, कशी असो, पण ती देवाची इच्छा आहे की समुद्र खारट असा हो तो असावा. देवाची इच्छा आहे. नद्या ह्या शुद्ध असतात, चांगल्या असतात, पारदर्शक असतात, ती देवाची इच्छा आहे. आणि मग प्रत्येक नदी देवापाणी नेमलेली आहे, त्याच्यात काही हे नाही. मग या नदी, याला असं वाटतं की माझ्याही गावामध्ये त्या नद्या आहेत आमच्या तिकडं, तर तिकडं जर डुबक्या घेतल्या असत्या किंवा असल्या तर बरं झालं असतं. त्याचं म्हणण्याचं, त्याचा विचार करण्याचं काही चुकत नाहीये. पण त्याला हे सांगायचं होतं की इस्रायलामध्ये देव आहे. प्रेज द लॉर्ड. हो, इथे कार्य करणारा देव आहे. इस्रायलमध्ये पवित्र प्रभू कार्य करत आहे. आणि म्हणून, आणि देव त्याच्या संदेष्टाबरोबर आहे. देव त्याच्या संदेष्टाचा शब्द खरा करणार आहे. तू सांगितलं तेवढं कर, फक्त त्यामध्ये डुबकी घे आणि मग पहा तू शुद्ध होतोस का नाही. त्याने केलं तसं, त्याच्या शिष्याने सांगितल्याप्रमाणे, त्याच्या दासाने, आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे त्याने केलं आणि तो शुद्ध झाला आणि त्याचं लहान लेकरासारखं नवीन शरीर झालं. असं म्हणजे फ्रेश, असं ताजा तवाना झाल्यासारखं. लहान लेकरू कसं चांगलं असतं शरीर आणि अगदी गोड, ज्याला कधी पटकन असं आपण घेतो आणि आपल्या उराशी धरतो त्याला आणि मुके घेतो, त्याची इतकं चांगलं त्वचा झाली त्याची. तर प्रभूला धन्यवाद, कारण हे देवाला करायचं होतं. म्हणून हे सांगू इच्छितो की देव त्याच्या सेवकाच्या द्वारे हे करत आहे, नदीच्या द्वारे नाही. ते नदी तर एक हे आहे, म्हणजे त्याच्यासाठी ते एक पात्र आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे कार्य करणारा परमेश्वर महान आहे. हालेलुया. आणि आम्ही पुढे पाहतो, तो ज्यावेळेस बरा झाला किंवा शुद्ध झाला आणि त्याच्या ज्या बरोबरची जी मंडळी आहे 15 वचनामध्ये, दुसरे राजे 5 अध्याय 15 वचन, नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. काय म्हणतो तो की हा जो नजराणा मी आणलेला आहे, म्हणजे प्लॅनपूर्वक की हे मला द्यायचं, मी बरा झालं की हे दिलं पाहिजे. अरे चांगली गोष्ट आहे, आपण ते एकमेकाला दिलं पाहिजे, काय नाही. परंतु प्रभूचा दास त्या ठिकाणी म्हणतो की नको, हे मी घेणार नाही. हे काय म्हणतोय तो? 16 वचन. कोणीतरी वाचा, ज्याला भेटले त्याला प्लीज. 16 वचन. तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही घेणार नाही. त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. थँक्यू. तरी तो काही घेईना. पुष्कळ आग्रह केला, प्लीज घ्या, घ्या, आणि हे सारंच घ्या बाबा, सारं घ्या, पण मला तुम्ही, आणि मी देवाचे उपकार मानतो. खरंच इस्रायला बाहेर देव नाही. एका विधर्मी माणसाची साक्ष, नामान कोडी, महान पराक्रमी वीर, जो साक्ष देतो. आणि मग आता बरं झाल्यानंतर म्हणतो हे घ्या. पण देवाचा सेवक म्हणतो नाही, मी काही हे घेणार नाही. कारण त्याला ते बाबा सांगत होते की हे घ्यायचं नाही. अशा प्रकारे असे सेवक असावं. हा सेवक कोण होता? तर हा अलिशा होता. प्रेज द लॉर्ड. एलियाचा सहचिटणीस अलिशाच्या द्वारे खूप मोठे मोठे कार्य झालेले आहेत. भयंकर मोठे मोठे कार्य झालेले आहेत. जर आम्ही पाहिलं तर फक्त हा छोटासा आपण हे पाहत आहोत अध्याय, म्हणजे छोटासा अलिशाच्या द्वारे काय केलं देवाने. तर प्रियजनो, सर्व पाहण्यासाठी तर आपल्याकडे एवढा वेळ नाही, परंतु एक छोटंसं पाहतो की त्या एका नामान कोड्याचा जे कोड होते, जे कसे नष्ट झाले. आणि प्रियजनो, पाणी तर हे शुद्ध करणार आहे. पाणी देवाने उत्पन्न केलेलं आहे आणि देवाने त्याचा उपयोग केला त्या नामान कोडी बरे होण्यासाठी. नामान हा जो आहे,
हा त्याला नजराना तो घ्या माझा प्लीज जेवढं स्वीकारा, पण तो म्हणतो नाही मी काही एक घेणार नाही. आता तो म्हणाला की ज्या परमेश्वराच्या हुजरात असतो मी त्याच्या हुजराची जीविताची शपथ घेऊन सांगतो मी काही एक घेणार नाही. असं पुष्कळ आग्रह केला तरी घेणं. तेव्हा नामान म्हणाला एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचराच्या ओझ्यांची माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही. प्रेज द लॉर्ड. यज्ञ करायचा, होमबली करायची. आता मला थोडीशी खेचरासारखी थोडीशी माती द्या म्हणजे मी तेही करेल आणि काहीतरी तिथं. आता हा वेगळा विषय आहे की तसं पण करायची गरज नाही, परंतु पूर्वी होतं तसं यज्ञ करण्यासाठी काहीतरी हे करायचं, त्याच्यावर यज्ञ करायचा वगैरे. तर प्रियजन हो, तो परमेश्वर देव 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 यज्ञाचा नाही तर आज्ञा पालनाचा भुकेला आहे. यज्ञाचा नाही, तुमच्या पैशा पाण्याचा नाही, माझ्या पैशा पाण्याचा नाही, तर हृदयाचा भुकेला आहे, आज्ञा पालनाचा भुकेला आहे. अशा प्रकारे जर आम्ही पाहिलं तर ह्या अशा प्रकारे होशेचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये ते आहे. होशे 6:6 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आहे की मी यज्ञाचा नाही ते आज्ञा पालनाचा भुकेला आहे. इथे आज्ञा पालन महत्वाचं होतं. कोणाचं? त्या नामान कोड्याचं आज्ञा पालन. सेवकाने सांगितले देवाच्या वचनाप्रमाणे, म्हणजे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सांगत आहे देवाचा सेवक असं कर म्हणजे तुला बरं होईल. आणि ते आम्ही ऐकलं पाहिजे. देवाच्या वचनाचा आदर केला पाहिजे. त्याच्या सेवकाच्या म्हणजे सेवकाचा आदर केला पाहिजे. देवाच्या वचनाचा आदर केला पाहिजे. तेव्हा आम्ही आशीर्वादित होतो. होशे 6:6, मत्तई 9:13, 12:7, 9:13. मत्तई कुणी काढा 9:13 वचन ह्या यज्ञाबद्दल लिहिले. होशे 6:6 मध्ये जुन्या करारात. कुणी वाचा बरं. मी यज्ञाचा नाही हो. तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. प्रेज लॉर्ड. होमार्पण, यज्ञार्पण, वेगळ्या प्रकारचं मोठे मोठे अर्पण याचा मी भुकेले नाही. जुन्या करारात लिहिले होशेच्या पुस्तक 6:6 मध्ये की मी आज्ञा पालनाचा भुकेला आहे, दयेचा भुकेला आहे मी. प्रेज लॉर्ड. आज लोकांना वाटतं मी असं केलंय, मी तसं केलंय. शास्त्रभाग मध्ये आम्ही जर पाहिलं, तुम्हाला मी हृदयातून एक गोष्ट सांगतो, ती सांगावीशी वाटते मला. ती अशी आहे की पवित्र शास्त्रामध्ये लूका 18व्या अध्यायामध्ये एक गोष्ट आहे. पुरुषी व जकाकदार असे 2 जण आहेत, प्रार्थना करतात. बरोबर आहे. त्या ठिकाणी आहे पहा 18व्या अध्यायामध्ये. आणि त्या तिथे जर पाहिलं 9व्या वचनापासून पुढे तो शास्त्रभाग आहे काय की जो पुरुषी आहे तो काय म्हणतो. पुरुषी तो म्हणतो की मी तुला धन्यवाद देतो, मी 2-2 उपवास करते आठवड्यातून आणि मी माझा दशांश देतोय प्रत्येक वेळेला, मी तुझी उपकार स्तुती करतो. आणि दुसरी गोष्ट, मी इतका चांगला आहे, मी उपवास करतो, आठवड्यातून 2 वेळेस मी उपवास करतो, माझा दशांश सर्व मी देतो माझा, आणि मी या पापी जकाकदारासारखा नाही. असं त्याने बोलायचं नव्हतं पाहिजे. म्हणून मी तुझे आभार मानतो, मी पापी जकाकदारासारखा या जकाकदारासारखा नाही. तर मला सांगा, या ठिकाणी जे काही तो करत होता हे जमेस धरलं नाही देवाने. तो एक दाखला प्रभू येशूने दिला की लोक जे आहेत अशा प्रकारे देवाला की म्हणतात की मी असं करतोय, मी तसं करतोय, प्रभू मी किती चांगलं आहे. अरे बाबा चांगलं आहे, देवाला जसं काही माहीतच नाही आपण काय करतो, माझी धार्मिकता काय तसं काय देवाला माहीतच. जसं त्याच्या पापी त्या माणसाजवळ मीच घ्या आणि मी म्हणतो प्रभू मी इतका चांगला आहे, प्रभू मी एवढं सारं करतोय तुझ्यासाठी, प्रभू मी एवढे उपवास करतोय. अरे बाबांनो, मला जर वाटत असेल मी जर असं दाखवतोय देवाला, पण मला हे समजलं पाहिजे की देवाचं माझं उठणं बसणं तो माहिती, त्याला दुरून मनोगत तपासतो, त्याला सारं माहिती आहे माझी धार्मिकता काय आहे. मग त्याला सांगायची गरज नाही. परंतु मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे की ह्या पापी जकाकदारासारखा मी नाही. असं म्हणणं म्हणजे मी स्वतः फार धार्मिक आहे आणि मी फार पवित्र शुद्ध आहे असं दाखवत होतो पुरुषी. आणि म्हणून तो असं यज्ञ, हे जे यज्ञ करण्यासारखं आहे की मी हे करतो, मी ते करतो, मी उपवास करतो, आणि देव आज्ञा पालनाचा भुकेला आहे. आणि तो त्या होशेच्या पुस्तक 9व्या वचनामध्ये तो हृदयाचा भुकेला आहे. शुद्ध मनाचा जे लोक आहेत त्या चांगल्या अंतकरणाचा तो भुकेला आहे. ते या गोष्टीचा भुकेला नाही. माझ्याकडून त्याची त्याला अपेक्षा नाही.
तर मन अंतःकरणाची अपेक्षा आहे. प्रेज लॉर्ड म्हणा, हालेलुया, प्रेज लॉर्ड. तर हे कितीतरी चांगलं आहे. म्हणून प्रियजनो हो, आम्ही दुसरं जर पाहिलं मत्ते कृष्णवर्तमानामध्ये देखील त्या ठिकाणी ते यज्ञाबद्दल आहे 9:13 मध्ये. मला दया पाहिजे, यज्ञ नको असं लिहिलंय 9:13 मिळालं तर. आणि 12:7 पण आहे जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी. आणि म्हणून मिळालं का? वाच बाळा. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण मी धार्मिकास नाही तर पापी जणांस बोलावयास आलो आहे. प्रेज गॉड. मला यज्ञ पाहिजे नाही, मला दया पाहिजे, हे जाऊन शिका. आमेन. आणि मी धार्मिकासाठी नाही. फार महत्वाचं आहे हे. मत्ते कृष्णवर्तमानातलं हे जे वचन जे वाचलंस ना बाळा 9:13 मध्ये, 9व्या अध्याय 13 वचन, की मी यज्ञाचा नाही तर तसं होशेमध्ये लिहिल्याप्रमाणेच हे यज्ञ यापेक्षा कितीतरी देव काय अपेक्षित करतो आपल्याकडून? काय अपेक्षित करतो? दया. दया. दयेचा वकील आहे मी, दयेचा वकील आहे. हा, दुसऱ्याला दोष दिल्यानंतर, दुसऱ्याला दोष दिला या वचनामध्ये, जसं की आम्ही पाहिलं त्या जकाकदाराला म्हटलं त्याने की याच्यासारखा मी नाही, जकाकदारासारखा मी नाही. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून हे सर्व काही म्हणण्याची गरज नव्हती. आणि म्हणून त्या जकाकदाराने काय म्हटलं आम्ही तिथं पाहतो की त्याने प्रार्थना केली. बाप्पा, त्याने वरही हात केले नाही, तो खूप दूर होता त्या प्रार्थने मंदिरामध्ये, आणि त्याने काही धजला नाही वर हात करण्यासाठी. त्याने म्हटलं मज पापावर दया कर प्रभू, आणि त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. प्रेज लॉर्ड. आणि त्याची प्रार्थना ऐकली देवबापाने, तो धार्मिक ठरवून घरी गेला. म्हणून त्याचे बाकीचा जो काही जकाकदार जो दुसरा होता पुरुषी, त्याची प्रार्थनाही ऐकली नाही देवानी, आणि त्याचे जे काही तो उपास प्रार्थना करत होता किंवा दानधर्म करत होता, आणि ते करणं चांगलंच होतं, कारण ती एक आज्ञाच आहे, तो वेगळा विषय आहे. ते आम्ही दिलं पाहिजे कारण ते देवाची, परंतु ते दिल्यानंतर देवावर उपकार करतो असं त्याचा अर्थ करून घेऊ नये कोणी. आपण ते देतो म्हणजे फार धार्मिक आहोत आपण इतरांपेक्षा, असा त्याचा अर्थ नाही. आणि म्हणून हे त्याला माहीत नव्हतं. मग काही लोकांना असं वाटतं की आम्ही जे काही करतो ते फार चांगलंच आहे, देवावर उपकारच करत आहोत आपण. प्रेज लॉर्ड. असं त्याला असं कोणीच गैरसमज करून घेऊ नये, कारण तो भाग आहे, ती एक सेवा आहे. जर त्या अनुषंगाने देवाने मला तसा आशीर्वाद दिलाय तर आम्ही ते केलं पाहिजे, कारण देवाने ते दिलंय मला. आणि मग देवाचं ते देवाला द्या, आणि कैसाराचं ते कैसाराला भरा, आणि ते प्रभूचं आहे ते प्रभूला दिलं पाहिजे. आमेन. आणि म्हणून तो काही आणि ते जे काही आहे ते देवावर उपकार केल्यासारखे नाही, तर ते आम्हाला ते कर्तव्यच आहे. परंतु या ठिकाणी दुसऱ्याला तुच्छ लेखणं, दुसऱ्याला आपल्यापेक्षा खाली लेखणं, आणि मी यापेक्षा धार्मिक आहे हे देवबाप्पाला तो सांगत आहे प्रार्थनेमध्ये, हे तर कुठंतरी चुकलं होतं त्याचं. आणि म्हणून हा जो म्हणतो हा नजराना स्वीकारा, हा नजराना स्वीकारा घ्या, हे तर ते म्हणतो नाही, हे म्हणून तुझ्या जवळच राहू दे. आता ह्या नामानकोड्याला किती राग आला होता की काय मला तुम्ही सांगितले, असं कसं काय सांगितलं तुम्ही, बाहेर आले आणि माझी भेटही घेतली नाही, मी काय साधा मला कुठून आलोय, दुसऱ्या देशाहून मी आलोय, माझे एवढे सारा माझा लवाजमा तुमच्यासाठी मी काय म्हणून घेऊन आलो नाही, आणि तुम्ही मला भेटले सुद्धा नाही. तू म्हणताय की तिकडे जाऊन तू नुसतं स्नान करताय यार्देन नदीमध्ये, अरे चला. असं त्याला क्रोधाष्ट झाला, तो क्रोधाविष्ट, आणि तिथून तर हे कुठंतरी चांगलं नव्हतं. आणि जे काही त्याच्या एका सेवकाने, त्याच्या एका चाकराने किंवा त्याच्या एका व्यक्तीने त्याला सांगितलं की नाही आता तुम्ही एवढं ऐकाच, काही अवघड नाही. त्याने ज्यावेळेस डुबक्या घेतल्या, त्याने स्नान केलं 7 वेळेला, त्यावेळेस तो लहान मुलाचा. तर प्रियजनो, हे कशामुळं घडलं हे लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचा जो बाब आहे, पॉइंट आहे हा, ते एका छोट्याशा मुलीमुळे. लक्ष द्या की एका छोट्याशा मुलीने जर साक्ष दिली नसती इस्रायलातल्या, तिला जे कैद करून आणलं होतं इस्रायल देशातल्या मुलीने जर साक्ष दिली नसती, तर हा एवढा मोठा नामान पुढे ज्याला परमेश्वराने आरामाला त्याला मोठा जय दिला होता, त्या नामानाच्या द्वारे परमेश्वराने जय दिला असं लिहिलंय. आणि त्याचे कोड नाहीसे झाले कोणामुळं? त्या लहानशा मुलीमुळं. एक लहान जी कळीत होती, जिला तिने साक्ष दबाडून ठेवली नाही. प्रेज लॉर्ड. तिने साक्ष जी आहे ती अशी म्हणजे ती मनातच राहिली, ठेवलं नाही त्यांनी. ती समंजस होती, समंजस होती. तिला सर्व समंजस
पणा तिला भरून गेलेला होता तिच्या हृदयामध्ये. देवाचा माणूस जो अलिशा आमच्या इस्रायलमध्ये आहे, त्याची आणि माझ्या धनिनीच्या मिस्टरांची जर गाठ पडली तो बरा होणार आहे. तो बरे होतील ते. तुम्ही चला, तुम्ही घेऊन चला. आमच्या इस्रायल देशातल्या जे संदेशाची गाठ पडू द्या. मग ते प्रार्थना करतील, काहीतरी होईल आणि ते बरे होतील. ही साक्ष त्या एका छोट्याशा मुलीची आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला जे आम्ही वाचलं ती जी मुलगी होती, तिने जर ही साक्ष दिली नसती तर हे घडलंच नसतं, हे घडलंच नसतं. त्या नामानाचे कोडच गेले नसते. परंतु त्या नामानाचं पण चांगलं हे त्याच्या मिसेसचं की तिने विश्वास ठेवला आणि नामानाने देखील आपल्या राजाची परवानगी घेऊन तो निघालाय. तर प्रियजन हो, एक महत्वाचा हे पॉइंट आहे इथं की आम्ही जर ख्रिस्तापासून, देवापासून काही समजलं आहे, थोडंसं काही प्रभूचं काही आम्हाला भेटलं आहे, विश्वास मिळाला आहे, देवबापाने जे काही आमच्या जीवनामध्ये कार्य केलंय ते दबाडून ठेवू नका. ते असं तर ते इतरांना सांगा की प्रभूने माझ्यासाठी काय केलंय, देवबापाने आमच्यासाठी काय केलंय, माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यासाठी केलंय, त्या व्यक्तीसाठी काय केलं देवबापाने, हे सांगा की प्रभू. आणि ही साक्ष कुठंच असं दाबून ठेवू नका. कितीतरी गोष्टी केल्या देवाने चांगल्या. आमच्या शेजाऱ्या पाजाराला सांगा, आमच्या नातेवाईकाला सांगा, आमच्या मित्रमंडळीला सांगा, आमच्या ऑफिसमध्ये सांगा, आमच्या मित्रमंडळीला सांगा, आमच्या सर्वांना सांगा की तारणारा प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. तो जिवंत आणि खरा आहे. तो प्रेम करणार आहे. हालेलुया. तो आज्ञा पाळण्याचा भुकेला, यज्ञाचा नाही. आज यज्ञ करण्यासाठी कुठून लोक येतात, देश सोडून. काय म्हणून देण्याचं त्यांचं मन नसतं की हे मला द्यायचं, हे मला ते करायचंय. हे कर्म झाले आणि कर्मकांड केल्याने तारण होत नाही. हा मोठ्यापणा झाला देण्याचा, परंतु ते जमेस धरण्यात येत नाही. म्हणून तो ज्या मतेकृत शुभवर्तमानात जर आम्ही वाचलं, तो आज्ञा पाळण्याचा भुकेला आहे. जसं की आम्ही आता हे वाचलं की तो हृदयाचा भुकेला आहे, तो अंतकरणाचा भुकेला आहे, चांगल्या मनाचा भुकेला आहे. आणि हे यज्ञापेक्षा कितीतरी महान आहे. जे हृदय, चांगलं मन, प्रेज लॉर्ड, ते देवाला पाहिजे. आणि प्रियजन हो, प्रभू आपणाला हेच सांगू इच्छितो की तुम्ही अंतःकरणापासून देवाला आपलं मन द्या. आणि ते कितीतरी आज्ञापालन महत्वाचं आहे. जे की हे महत्वाचं नाही किंवा मोठ्या देवबापाला यज्ञ, मोठ्या अर्पण, मोठे पूर्वी तसं सांगितलं होतं, ते देवाचीच आज्ञा होती. परंतु जुन्या काळामध्ये हेही महत्वाचं होतं की देव तुमच्या अंतःकरणाचा भुकेला आहे, तुमचा भुकेला आहे, तुमच्याविषयी देवाला कळवळ आहे, तुमच्या मनाविषयी देवाला भुकेला आणि ताणलेला आहे. म्हणून प्रियजन हो, 2 गोष्टी या ठिकाणी आम्ही पाहिल्या. पहिली गोष्ट आम्ही ही पाहिली की ती जी साक्ष होती, त्या मुलीच्या साक्षीमुळे हा नामान कोणी बऱ्याच झालेला आहे. आणि ही साक्ष जर माझ्या जीवनामध्ये काही घडलं तर मी ती साक्ष दबरून ठेवू नये, ती इतरांना सांगावी. तारणाऱ्या प्रभूबद्दल सांगावं, त्याने केलेल्या चमत्काराबद्दल सांगावं, त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगावं, जेणेकरून इतरांमध्ये कार्य होईल. प्रेज लॉर्ड. आणि दुसरी गोष्ट काय, जर आम्ही पाहिलं जशी तिने साक्ष दिली, तर प्रभू परमेश्वराला धन्यवाद की देव हा हृदयाचा भुकेला आहे, अंतःकरणाचा भुकेला आहे. दुसरी गोष्ट ही आहे की तो यज्ञाचा आणि बाकीच्या या सर्व गोष्टी पसाऱ्याचा भुकेला नाही, तो स्वतः तुमच्या चांगल्या मनाचा, शुद्ध हृदयाचा भुकेला आहे. आणि म्हणून आपल्या अंतःकरणापासून त्याच्याकडे या आणि त्याला हा आज्ञा सादर करा हृदयाचा. त्याला म्हणा, प्रभू शुद्ध हृदय तू तुच्छ लेखत नाही, अनुतप्त हृदय तू तुच्छ लेखत नाही. हा स्वीकार कर माझ्या अंतःकरणात. माझं नाही, ते सर्वस्व तुझंच आहे. मी सर्वस्व तुझ्यासाठी वाहून देतो. माझं सर्व तुझं आहे आणि प्रभू तुझ्याच कृपेने मला मिळाले. हालेलुया. आपलं सर्वस्व त्याच्या दयेने मिळालेलं आहे. आपलं प्रत्येक गोष्ट त्याच्या कृपेने मिळाली. त्याच्यासाठी जगा. आपलं सर्वस्व त्याच्यामुळे आहे आणि त्याच्यासाठी जगवा, त्याच्यासाठी द्या, त्याच्यासाठी आपलं सर्वस्वाचा हे करा, उपयोग करा. आमेन. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद या वचनासाठी. देवाला धन्यवाद देतो आणि त्याचं गौरव करतो, त्याला मनापासून थँक्यू म्हणतो. आमेन.